पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। अधोवदने अवघे स्तब्ध गाही न बोलती शब्द तया काळी मेघनाद करी अनुवाद जनकासे। प्रसंग मोठा विचित्र आहे। सगळी सभा रावणाच्या त्या बोलण्यानं स्तब्ध झालेली आहे। रावणानं सगळ्याचाच पान उतारा केला। अरे तुम्ही सगळे मूर्ख आहात, अविवेकी आहात, अज्ञानी आहात। राज्यकारभार करत असताना प्रधानाने कसं राहिलं पाहिजे, सेनापतींनी कसं राहिलं पाहिजे याचं सर्वस्वी ज्ञान तुम्हाला नाही। आणि आता हे परक्यांचं सैन्य येऊन छातीवरती आदळलं, आता काय करायचं असं ज्यावेळेस रावणानं सगळ्या सभेची हजेरी घेतली, सगळ्यांचा पान उतारा केला, झाडा केला, सगळेच खाली माना घातले। कारण चुकलं होतं ना, चुकले होते। सगळ्यांनी माना खाली घातल्यावर आता सभेमध्ये बोलावं कोण प्रश्न पडला बरं का। सगळी सभा स्तब्ध झालेली आहे, शब्द सुचत नाहीत बोलायला कुणाला। आणि अशामध्ये मेघासारखा आवाज करून, ज्याचा आवाजच मेघासारखा आहे त्याचं नाव मेघनाद, मोठ्यानं अशा प्रकारचा गर्जना करून तो रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित सभेच्या ठिकाणी आपल्या आसनावरून उठून उभं टाकला आणि मोठ्या आवेशानं काय बोलू लागला ऐका। आला देखोनी श्री रघुनाथ तुका व्यर्थ भीसी दाता, काय श्री राम लक्ष्मणाची कथा कपी समस्त कोण गणी। काय म्हणतोय ताता, वडिलाला तात म्हणतात बरं का, बाबा म्हणलं। बाबा काय तुम्ही एवढं घाबरता म्हणलं, काय त्या रामाची कथा, काय त्या लक्ष्मणाची कथा, काय त्या वानरांच्या कथा। एवढा समर्थ तुमचा पुत्र जिवंत असताना तुम्ही एवढे का भीता, कशाची चिंता करता, असं तो मेघनाद त्या ठिकाणी बोलू लागला। इंद्राणीला बांधून बंदी घातले सुरगण, राम लक्ष्मण ते कोण वानर गुण गण कोण गणी। स्वतःचा पुरुषार्थ मोठ्या अभिमानानं तो मेघनाद त्या ठिकाणी सांगू लागलेले। काय म्हणतात मला, काय म्हणतात, अरे ज्यानं इंद्राला 17 वेळेस युद्धामध्ये हरवलं, बांधून तुमच्या ठिकाणी आणलं, तेव्हापासून या मेघनादाचं नाव काय झालं, इंद्रजित झालं। इंद्रजित 17 वेळेस इंद्राला युद्धामध्ये जिंकून तुमच्या सेवेमध्ये लावणारा हा तुमचा मुलगा, 33 कोटी देवलोकांना बंदिशाळेमध्ये घालणारा हा तुमचा मुलगा, समर्थ असताना ताता तुम्ही काय चिंता करता त्या रघुनाथाची, त्या वानराची, मी आहे ना, असं त्या ठिकाणी तो मेघनाद बोलू लागला। वानर स्वये पाली खाईर, राम लक्ष्मण मनुष्य मात्र, ते तवामचा नित्य आहार, भय दुर्धरा तुझ कैसे। काय काय तुम्ही विचार कुणाचा करता म्हणले, वानराचा। आणि ती वानर म्हणजे कोण आहेत, झाडा झुडपाचा पाला खाणारी जात। या झाडाहून त्या झाडा उड्या मारणार, त्या झाडाचा थोडा पाला खाणार, या झाडाचा थोडा पाला खाणार, अशी पाले खाणारी वानराची जात। आणि जे राम लक्ष्मण म्हणताना ते तरी मनुष्य आहेत, मनुष्य तरी आमचा नित्य आहार आहे म्हणले। रोज जेवणामध्ये आम्हाला काय लागतं, माणसाचंच अन्न लागतं, माणसाचंच मांस लागतं, ते तर आमचं म्हणजे खाद्य आहे। मग जे आपलं खाद्य आहे, पाला खाणारी वानर आहेत, त्यांना एवढं काय भ्यायचं कारण आहे, तुम्ही काही चिंता करू नका, असं मेघनाद बोलू लागला। स्वामीने राहावे सुखे स्वस्त, तो हे जानसी माझा पुरुषार्थ, जे जे आले आहेत ते येथ
ते मी समस्त मारीन. अहो ताता बाबा, तुम्हाला माझा पुरुषार्थ माहित नाही का? तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही का? एवढी सगळी असणारी त्रैलोक्यावरती मी विजय मिळवला. सगळं ब्रह्मांडाचं राज्य आज आपल्या आधिपत्याखाली आहे. त्या रावणाचा मी मुलगा आहे. माझ्या पराक्रमावरती तुम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे ते. मग एवढं असताना त्या वानराची काय चिंता करता? एका क्षणामध्ये राम लक्ष्मणासहित त्या वानरांचा निपात करतो. काही काळजी करू नका. विकट बाण वीर श्रेणी राम लक्ष्मण पाहीन रणी. अंगद सुग्रीव राजे दोन्ही रणी शोधोनी मारीन. माझ्याकडे असे बाण आहेत, विकट बाण, ज्या बाणाचा मारा कोणी सहन करू शकत नाही. माझ्या त्या दिव्य बाणानं, दिव्य शस्त्रानं, अस्त्रानं राम लक्ष्मणाचा प्राण घेतो. अंगदाला, सुग्रीवाला हुडकून हुडकून मारतो. एकही वानर शिल्लक ठेवणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावरती. ज्याचे पवाडे अद्भुत कंदन केले लंकेत, तो मी मारीन हनुमंत जामवंत दुसरा. ज्यानं यापूर्वी लंकेमध्ये येऊन फार मोठा उत्पात केला, आकांत माजवला आणि जाता जाता लंकेला इस्तुबी लावून गेला. मग आता तेव्हा काय करू शकला नाही. आता म्हणतो तोही आला असेल बहुतेक यांच्या सोबत. आलाच असेल, नाही आलाच, त्यानं तर घेऊन आलं एवढं सगळं. त्यालाही हुडकतो. ज्यानं लंकेची होळी केली त्या हनुमंताला सोडणार नाही. त्या म्हाताऱ्या जांबुवंताला हुडकून हुडकून मारीन. कारण त्या म्हाताऱ्यानं सगळी कळ पेटवली. म्हणजे सगळी माहिती त्या म्हाताऱ्यानं सांगितली. कुणी? त्या जांबुवंतानं. त्या जांबुवंताला हुडकतो, त्याला मारतो, हनुमंताला मारतो, सगळ्या वानरांची होळी करतो. नळ नीळ गंध माधन तरस तरळ पनस सुषेण, एक एक वानरस सैन्य निर्दळीन बाणाग्रे. ज्यांनी 400 कोसावरती समुद्रावरती सेतू बांधला ते नळ आणि नीळ दोघं भाऊ आहेत. त्यांचा फार मोठा हातभार आहे म्हणजे सेतू बंधनामध्ये. त्यांचे हातच कापून काढतो म्हणला. ज्यांनी आपल्या हाताने सेतू बांधला त्या नळाला निळाला जिवंत ठेवणार नाही. तळ आहे, तरस आहे, तगर आहे, एवढंच नाही, जेवढं काही वानराचं सैन्य आहे सगळ्या सैन्यांना हुडकून हुडकून मी मारतो. सगळ्याची नावं घेऊन बोलू लागला तो मेघनाथ. माझ्या बाणाची झडाडी राम लक्ष्मणा प्रेत परवडी, मारीन वानराच्या कोडी ती बापुडी मरकटे. काय ती मरकट बापुडेत? काय त्या माकडांची कथा सांगता म्हणले? माझ्या पराक्रमापुढे राम टिकणार नाही, लक्ष्मण टिकणार नाही, नळ नीळ सुग्रीव जांबुवंत हनुमंत अंगद कुणीही कुणाचाही टिका लागणार नाही. प्रत्येकाला हुडकून हुडकून मारतो. एवढा पुरुषार्थ माझ्या ठिकाणी आहे. ऐकोणी इंद्रजिताचे वचन प्रस्थ बोले अति गरजोन, राया तुझे शस्त्रु दमन मी करीन एकला. आता एक एक बोलू लागले बघा. सुरुवात मेघनादानं केली पहिले. आतापर्यंत सगळेच खाली माना घालून बसले होते. पण त्या मेघनादाचं बोलणं ऐकल्याबरोबर याला थोडा स्फुरण आलं. कुणाला? प्रधानाला. प्रधान म्हणजे कोण? प्रहस्त. तो प्रहस्त म्हणतोय, राजा काय घाबरता तुम्ही म्हणले. जाऊ द्या म्हणले या मेघनादाची कथा, मी एकटा जातो. आता एकापेक्षा एक होते बघा बोलणारे त्या ठिकाणी, 101 बळीया म्हणल्यासारखे. मी एकटा जातो, बाकी कुणाची गरज नाही. सगळ्या वानराच्या सैन्याचा निपात मी एकटा करतो असं तो प्रहस्त म्हणू लागला. माझ्या मुसळ गाया पुढे राम लक्ष्मण बापुडे, काय से वानर बळी आडे रणी रोकडे मारीन. काय त्या वानरांची कथा आहे. बापुडे बापुडे म्हणजे किस पेड़ का पत्ता दर्या में खसस म्हणल्यासारखं. चिंचित आहेत, कसपटा असा म्हणायच. बापड म्हणजे कसपटा असा म्हणायच. त्याची काही किंमत नाही. माझ्या या हत्यारानं मी त्या सर्वांचा निपात करतो असं प्रहस्त बोलू लागला. मुसळ साधन चक्राकार अष्टांगी विषम मार, प्रस्थ दावी महावीर दशशीर अनुलक्षे. मग त्या प्रहस्तानं काय केलं? त्याचं आयुध होतं मुसळ नावाचं आयुध. ते दोन्ही हाताने उचलला असा गर 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 फिरू लागला. नुसता फिरतो, आपल्या अंगाभोवताली फिरवती, कलायवर का फिरवायची सुद्धा.
ते मुसळ नावाचं जे असं होतं ते सगळीकडे फिरू लागला. हे बघा म्हणलं, असं करतो तसं करतो, जर आले तर या मुसळानं सगळ्याचा निपात करतो असं म्हणून सभेच्या ठिकाणी ते मुसळ नावाचं आयुध, फार मुसळ म्हणजे लहान नाही मोठं होतं हो मुदगरासारखं, ते घेऊन तो प्रहस्त आपल्या अंगाभोवती फिरवून आपली युद्धकला दाखवू लागलेला आहे. राया तुझा शस्त्रू संभार म्या मारिला मानी साचार शेवणी पद्मिनी काम शेजार भोगे विचित्र स्वयंभोग. हो, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वस्त झोपून राहा. म्हणजे 80,000 बायका आहेत निवांत, तुम्ही काही काळजी करायचं नाही. तुम्ही कोणाचा कसल्या प्रकारचा या ठिकाणी काय करायचं नाही, अगदी म्हणजे मनाला उद्वेग करून घ्यायचा नाही. सुखानं राज्य उपभोगा, मी एकटा जातो आणि सगळ्या वादना सैन्यांचा निपात करतो असं त्या ठिकाणी प्रहस्त बोलू लागला. ऐकोनी प्रहस्त नवळी थोडं मागे असं शब्द कळणार गेले. ऐकोनी प्रहस्त नवाळी दुम्राक्ष गर्जोनी वचन बोली वानर सेना लंका मुडी आतुर बळी आदळले. हो, मग तो धुम्राक्ष नावाचा वीर, अवा वा. आता काय सांगावं, एक जण उठला की दुसरा, दुसरा उठला की तिसरा, आवेश येतच असतो महाराज, एकाचं बघून एकाला, एकाचं बघून एकाला. प्रहस्ताचं बोलणं संपल्यावर तो उठला आणि म्हणले, काय प्रधानजी तुम्हाला काय जायची गरज आहे? म्हणलं, वानराचं सैन्य त्याला काय मारा एवढा मोठा प्रधान जावं लागत असतं का? राजा तर जाऊ द्या, प्रधान बाजूला राहू द्या, मी एकटा जातो आणि त्या सगळ्या वानरांचा निपात करतो असं त्या ठिकाणी तो बोलू लागला. सन्नद आम्ही अवघे जना रात्री जावो नि आपण. होय होय, निजले असताची जाण वानरगण निर्दळो. तुम्ही कोणी काही करायची गरज नाही. प्रहस्त महाराज, तुम्ही त्या ठिकाणी ते मुसळ फिरवायची गरज नाही. इंद्रजित, तुम्ही तुमचे बाण चालवायची गरज नाही. मी एकटा जातो, काय करतो, रात्री जाऊन धोंडा घालतो म्हणला. बघा किती छान आहे. रात्रीमध्ये जातो, वानर झोपले असताना रात्रीमध्ये सगळ्याचा सपाटा करून येतो असं तो धुम्राक्ष बोलू लागला. सौमित्र आणि रघुपती सुग्रीवांगदादी जुत्पती जाऊनी मारू रातोराती रणसमाप्ती शस्त्रुसी. हे खरा योद्धा होता, कसला होता? हे लबाड होता. तो म्हणतो रातोरात जातो, रामाला लक्ष्मणाला सगळे नळ नीळ सुग्रीव सगळे 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 सेनापती काय करतो, हुडकू मारतो. बाकी वानरांची काय कथा आहे? आम्ही निशाचर आहोत. निशाचर म्हणजे रात्रीमध्ये जे हिंडतात त्याला निशाचर म्हणतात. आमची जातच रात्रीमध्ये काम करायची. रात्रीमध्ये कोण कामं करतात? अशीच लोक कामं करतात. रात्रीमध्ये जातो, सगळ्या सैन्याचा निपात करतो, तुम्ही कोणी यायची गरज नाही असं तो म्हणू लागला. ऐसे धुम्राक्षाची उत्तरे निर्बिसिली महोदरे श्रीरामे नित्य रक्षली वानरे सहपरिवारे सुग्रीवे. त्या धुम्राक्षाचं बोलणं ऐकल्याबरोबर महोदर नावाचा एक वीर उठला बघा सभेमध्ये. महोदर तो म्हणतो, काय म्हणतोय, अरे धुम्राक्षा, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही म्हणले, तुला काय कळतंय का नाही म्हणले. रात्रीमध्ये घाला कुणावरती घालतात? जे असावधान राहतात, जे झोपलेले असतात, ज्यांना काही कळत नाही, जाणीव होत नाही, अशा माणसाला रात्रीमध्ये जाऊन काय करता येतं? मारता येतं. बरोबर आहे. मग आता राम आणि लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत हे काय झोपलेले आहेत काय? रात्रंदिवस सावधान आहे तो. अखंड अहर्निशी सावधान असणारे ते लोक आहेत. मग रात्रीमध्ये कुणावरती घाला घालता येतो? असावधान झोपलेल्या माणसावरती घाला घालता येतो. पण राम लक्ष्मण सावधान, नित्य सावधान आहेत. ते अखंड अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या सैन्याचं रक्षण करत आहेत. त्याला राजा म्हणावं. रात्रंदिवस जो आपल्या प्रजेचं रक्षण करतो तो खरा राजा आहे. तो महोदर पुढे काय बोलतो ऐका. निजल्या वानरा करावा घात, हा कोण तुझा पुरुषार्थ. धुम्राक्षाची सवे आत निर्विसित महोदर. अरे कोणता पुरुषार्थ सांगितला म्हणले तू? काय मोठेपणा बोलतो? रात्रीमध्ये जाऊन सैन्य मारतो, हा काय पुरुषार्थ झाला? रात्रीमध्ये मारणारे पुरुषार्थी नसतात.
युद्ध करायचं असेल तर सबळ असं बोल लढलं पाहिजे. धमराक्षा, हे तुझं बोलणं साफ खोटं आहे असं तो महोदर म्हणू लागला. श्रीराम नित्य सावधान, स्वैरणी वानरगण. वा, सुग्रीव राजा आपण, करी रक्षण अहोरात्र. करी रक्षण अहोरात्र त्याला राजा म्हणावं. ज्या ज्या वेळेस प्रजेवरती संकट येतं ना, त्या सर्व संकटाचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असतं तो खरा राजा आहे. रामचंद्र कसं नित्य सावधान आहे, रात्रंदिवस प्रजेचं रक्षण करणार आहे. प्रजेच्या कुठल्याही याला म्हणजे काय तो धक्का लागू देणार नाही. अशा प्रकारचा जो राजा आहे त्याच्या सैन्याला कुणीही मारू शकत नाहीत, लक्षात ठेवा असं तो महोदर त्या ठिकाणी बोलू लागला त्या धूम्राक्षाला. श्रीराम नित्य सावधान, छळिता मारीच पावला मरण. होय, शूर्पणखा आपण, करिता छळन विटंबेले. अरे असावधानपणामध्ये जे जे त्या रामाला मारायला त्यांची काय फजिती झाली. महोदराला पाडाच वाचला मागून, सगळा इतिहासच काढला मार हुडकू. हरिणाच्या वेशामध्ये गेला, सोन्याचा हरिण झाला. पण हे सोन्याचं हरिण बाकीच्यांना फसवू शकलं असतं, रामाला फसवतं काय नाही. जो सावध आहे त्याला धोका होत नाही. म्हणून जीवनामध्ये असो, व्यवहारामध्ये असो, संसारामध्ये असो, माणसानं सावध असलं पाहिजे, नित्य जागरूक असलं पाहिजे. प्रत्येक माणसं जर जागरूक राहिली तर त्यांचा संसार व्यवस्थित होतो, बाकी सगळा कारभार व्यवस्थित होत असतो. राम नित्य सावधान आहेत. जे जे कोणी त्यांना कपट करण्यासाठी गेले त्यांची अशी फजिती झाली, तो महोदर सांगू लागला. तेथे वानराच्या निजघाती, तुम्हाशी जाता रातो राते. श्रीराम बाणाच्या संपादे, मराल निश्चिती एक एक. अरे तुम्हाला माहिती म्हणजे रात्रीमध्ये जाणार काय. राम नित्य सावधान आहे. रामाचा एक एक बाण लक्ष्यभेदी आहे. आवाजाच्या दिशेने जर बाण सुटला तर तुमचे प्राण शिल्लक वाचणार नाहीत. अरे धूम्राक्षा, रात्रीमध्ये जातोयस, शक्य नाही बाबा. रामाचा बाण आहे, रामाचा बाण, तो कधी वाया जाणार नाही. रात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला हुडकू हुडकू तुमचे प्राण घेईल. म्हणून ही गोष्ट सोडून द्या, रात्रीमध्ये जायची. काय करा बोला. श्रीराम नित्य देखना जाण, परी त्याची या भात्याचे बाण. होय, अंधारी देखणे पूर्ण, घेती प्राण घेऊसू घेऊसू. मला वाटत असेल की रात्रीमध्ये आम्ही जाऊ वानराला मारू, पण बाण कुणाचे तुम्हाला माहिती आहे का. बाण रामाचे आहेत. अहो राम तरी देखणं आहेच, रामाला ते दिसतं, पण रामाच्या बाणालाही दिसतं म्हणले. रात्रीमध्ये दिसतं रामाच्या बाणाला. शत्रू कुठं आहे, कसा आहे. आता अलीकडे सगळे शोध निघालेत ना, हे सगळे शस्त्रास्त्र जाणारे. याचा सगळा शोध पहिलेच होता आपल्याकडं. गिवसू गिवसू हुडकू हुडकू मारतील महाराज. रामाच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे, म्हणून सोडून द्या हा विचार रात्रीमध्ये हल्ला करायचा. रामचंद्राचे बाण रात्रीमध्ये देखणे आहेत, हुडकू हुडकू तुम्हाला मारतील. धूम्राक्षा, काय लावला असतो हे बोलणं. देखोनी श्रीराम दर्भ शिका, पाठी लागून काका, हिंडवोनी ती लोका, शेखी वामनेत्र देखा घेतला. माहिती नाही का म्हण, ते माग दर्भशिका टाकली होती, कोणी रामानं सोडली होती बघा. तो आला होता इंद्राचा पोरगा जयंत नावाचा, सीतेला छळण्यासाठी कावळ्याच्या रूपामध्ये आला आणि चोचीनं मारलं सीतेच्या अंगठ्याला. रामाने ओळखलं, अरे म्हणले हे कावळा इथला नाही, म्हणले ह्या कावळा स्वर्गातला आहे. म्हणले या कावळ्याला अद्दल घडवली पाहिजे म्हणून उगाच सहज अशी काडी उचलली, बाजूला काडी होती ती काडी टाकली कुणाच्या, त्या कावळ्याच्या दिशेनं. ती काडीच अशी वज्रासारखी झाली. तो जयंत स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये फिरत होता महाराज, वाचवा वाचवा म्हणून, पण ती काडी त्याचा पाठलाग सोडतच नव्हती. अशा प्रकारची दर्भशिका, नुसती उचललेली काडी त्रिभुवनामध्ये जर त्या कागाचा पाठलाग करते तर मग तुम्ही तरी कोण म्हणले मूर्ख. अरे मूर्खांनो, हा विचार सोडा. रात्रीमध्ये हमला करायचा, युद्ध करायचा, रामाच्या बाणापुढे तुम्ही टिकू शकणार नाही असं तो महोदर म्हणू लागला. ऐसिया श्रीरामा पुढे
घाला घालने केवी घडे केवी घडे तुम्ही राक्षस उन्मत वेडे मराल रोकडे श्रीराम बाणे अशा रामाला रात्रीमध्ये युद्ध करणं घाला घालणं ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत माहित आहे? मूर्खपणाच्या आहेत. म्हण वेडे आहात तुम्ही, मूर्ख आहात. अक्कल नावाची गोष्ट काही तुमच्या डोक्यामध्ये शिल्लक आहे की नाही? अविवेकी तुम्ही उन्मत अशा प्रकारचे राक्षस, तुम्हाला काही कळत नाही म्हणले, असं काहीतरी वेड्यासारखं बोलता. रामाच्या बालापुढे तुमचा टिकाव लागणार नाही याची पूर्ण खात्री मला आहे.